हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर संध्याकाळच्या 6 वाजेपासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत मी कोणती कामं करते जे की माझं सकाळचं काम सोयीस्कर आणि मूड अगदी फ्रेश करतात. तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. उन्हाळा असल्यामुळे संध्याकाळ खूप लवकर काही अशी होत नाही. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही दररोज बाहेर फिरायला जात असतो, जेणेकरून माझा वॉकसुद्धा होईल आणि प्रथमचा फिरणंसुद्धा होईल. 12ही महिने आमचं रुटीन असंच असतं. फक्त हिवाळ्यामध्ये जिथं आम्ही आज 6 वाजता बाहेर फिरायला आलोय तिथं आम्ही 4 वाजताच बाहेर फिरायला येतो. फक्त एवढाच फरक असतो. आणि खरं सांगू ना तर संध्याकाळी बाहेर पडल्यानंतर मन खूप जास्त फ्रेश होऊन जातं. महत्त्वाचं म्हणजे थोडंफार फ्रेश हवा तर भेटतेच, पण दुसरं म्हणजे ओळख सुद्धा होते. आजकाल मी नवीन एरिया शिफ्ट झाले, त्यामुळे मला दररोज बाहेर फिरायला थोडं चांगलं वाटतं. कोणी ओळखत नाही पण हळूहळू ओळख होते. त्यामुळे दररोज संध्याकाळी फिरणं माझं मात्र मॅन्डेटरीच असतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण एक गृहिणी आहोत आणि आपल्याला बाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण लागतं. त्यामुळे असं काहीतरी कारण शोधा ज्याने आपल्याला बाहेर पडता येईल. तर माझ्यासाठी हे कारण माझा प्रथम आहे. त्याच्यामुळे तरी मला दररोज संध्याकाळी 1 तास तरी बाहेर पडता येईल. आणि खरं सांगते, ज्या दिवशी प्रथम संध्याकाळी झोपलेला असतो किंवा दुसऱ्या गावी गेलेला असेल ना, तर त्या दिवशी मात्र मी 1 पाऊल सुद्धा घराबाहेर काढत नाही. आणि त्या सिच्युएशनमध्ये मी सगळ्यात जास्त डिप्रेस आणि अगदी आळस आलेली व्यक्ती असते. त्यामुळे तुम्हाला बाहेर पडावंच लागेल. तुम्हाला खरं सांगते, बाहेर पडलं तर मन अगदी फ्रेश होतं आणि आपल्यालाही काही करण्याचा उत्साह येतो. म्हणून दररोज संध्याकाळी थोडंफार बाहेर तरी पडत जा. तर सायंकाळी 7 वाजता घरी परत आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी सगळ्यात आधी इथे देवपूजा वगैरे करून घेत असते. तर संध्याकाळच्या देवपूजेमध्ये मी 2 दिवे लावत असते. एक देवापाशी लावते आणि एक तुळशीपाशी लावत असते. आणि सोबतच एक अगरबत्ती सुद्धा असते, जेणेकरून बाहेरचा वाडा सुद्धा खूपच सुंदर आणि प्रसन्न वाटायला लागतं. आता हे साईडला पडलेलं जे फर्निचर आहे ना, तर हे काही असं भंगार वगैरे काही नाहीये. तर हे आमच्या शेजारच्या काकूंचं रेनोव्हेशन चालू आहे, त्यामुळे त्यांनी इथं ठेवलेलं आहे. फ्रेश वगैरे होण्यात, देवपूजा वगैरे करण्यात माझे 15 मिनिटं होऊनच जातात आणि त्यानंतर 15 मिनिटांना विचार करण्यात जातात की काय बनवू वगैरे. तर संध्याकाळी जेवायला आम्ही दोघंच असतो, मायलेक. त्यामुळे मला दररोज प्रश्न पडतो की आमच्यासाठी तरी काय बनवावं. पहिले मी एकटी असायचे ना, तर त्यावेळेस मला काही वाटायचं नाही. मी अगदी चहावरती दिवस काढायची किंवा मॅगी खाऊन दिवस काढायची. पण आपल्या मागं आता एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे आता एकटी जरी असलं ना तरी सुद्धा मला स्वयंपाक हा बनवावाच लागतो. तर आज मी 15 मिनिटं चांगला विचार करून घेतला आणि त्यानंतर ठरवलं की आज काय बनवायचं वगैरे. तसं भाजीपाला वगैरे काही आणलेला नव्हता मी, पण घरामध्ये मोड आणलेले कडधान्य होते, तर आज हेच बनवायचं ठरवलं. तर खूप जास्त अशी तामझाम वगैरे मी काही बनवत नसते. जवळ तेवढं सिंपल जेवण मी रात्रीच्या जेवणामध्ये ठेवत असते. आणि जोपर्यंत माझा स्वयंपाक होत असतो ना, तोपर्यंत माझा मुलगा माझ्या आसपासच खेळत असतो. माझं काम होईपर्यंत तो जेवढा काही पसारा पांगवतो ना, तर तो मला त्याला करू द्यावा लागतो. कारण की मग त्याला जर मी रोकटोक केली ना, तर माझी कोणतीही कामं होत नाही. आता बघायला गेलं ना, तर त्याच्या हातामध्ये फोन देऊन मी माझी सगळी कामं करून घेऊ शकते. पण मला ते अजिबात जमत नाही. मला 1000 कामं वाढून दिलेली चालतील, पण माझ्या मुलांनी फोन बघितलेला अजिबात चालणार नाही. ऑब्व्हियसली आपण नवीन आई आहोत. आपण आपल्या मुलाला स्क्रीन टाइम कसं काही देऊ शकतो. लोकांच्या सुखासाठी आपल्या मुलाला स्क्रीनचं ॲडिक्शन लावून घेणं, हे मला तरी ते माझ्या डेफिनेशनमध्ये बसत नाही. बरं, काही असो. तर संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच मी इथं जेवण घेत असते. आता सध्या तरी एकटी असते जेवायला, त्यामुळे मी प्रेफर करते की माझं जेवण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करून घ्यायचं. कारण की खूप उशिरा जर जेवण केलं ना, तर माझं वजनामध्ये खूप जास्त भर येतो, बरं का. तर 8:30 किंवा 8:15 पर्यंत माझं येथे जेवण वगैरे होऊन जातं आणि त्यानंतर मग मात्र मी माझं किचन आवरायला घेत असते. आता जेवढं काही उरलेलं असतं ना, ते मी सकाळसाठी काढून घेत असते. आणि त्यानंतर जेवढे काही खराब भांडी असते किंवा वापरलेली भांडी असेल ती सगळी मी एकत्र करून घेत असते. खाली झालेल्या तेलकट बरण्या असो किंवा तेलाचे मुरकुल वगैरे असो, तर ते सुद्धा मी संध्याकाळी घासायला काढूनच घेत असते. तर किचन काउंटर टॉप स्वच्छ करण्यासाठी इथं मी अर्बन वाईपचं किचन क्लीनर वापरत असते. तर हे क्लीनर मला खूप जास्त आवडतं. कारण की ह्या क्लीनरमुळे क्लिनिंग केल्यानंतर अजिबात तेलकट डाग दिसत नाही. अगदी असं वाटतं की आपण घासूनच आणलंय की काय. त्यामुळे मला हे क्लीनर खूप जास्त आवडतं. अगदी तुम्ही खूप जास्त तेलकट तुपकट तळण सुद्धा जरी केलेलं असेल ना, तरी सुद्धा हे क्लीनर अगदी खूप छान परफेक्टली काम करतं. त्यामुळे जर तुम्ही एखादा क्लीनर खरेदी करण्याच्या विचारात असेल ना, तर हा क्लीनर तुम्ही नक्कीच परचेस करू शकतात. खरंच खूप सुंदर आहे, बरं का. आणि खरं सांगते, याचा रिझल्ट अगदी अप्रतिम आहे.
तुम्ही ऑब्झर्व केला असेल, मी फक्त आहे ना गॅसवरती चपात्या केल्या आणि भाजी इंडक्शनवरती केलेली आहे, पण मला दोन्हीही स्वच्छ करावं लागत आहे. आजकालची जी काही LPGची शॉर्टेज आहे त्यामुळे मला दोघींचा वापर करावा लागतो, आपलं इंडक्शनसुद्धा आणि गॅसची शेगडीसुद्धा. आता इंडक्शनवरती भाजी व्यवस्थित होऊन जाते पण चपात्या जमत नाही, त्यामुळं गॅसचा वापर. तर अशी काही मी गॅसची बचत आजकाल करत असते. आता जे काही दुपारी धुतलेले भांडे आहे ते आता व्यवस्थित वाळलेले आहे, त्यामुळे आता यांना मी व्यवस्थित ट्रॉलीमध्ये अरेंज करून घेते. हे जर मी अशी ओली जर ट्रॉलीमध्ये ठेवले ना तर ट्रॉल्या ह्या गंजू शकतात, म्हणून दुपारचे भांडे मी रात्री आणि रात्रीचे भांडे सकाळी असं काहीतरी मी मॅनेजमेंट ठेवत असते. यामुळे ना माझ्या ज्या ट्रॉलीज आहे यांना गंज सुद्धा चढत नाही आणि भांडे सुद्धा व्यवस्थित राहतात. काउंटर टॉप क्लीन झाल्यानंतर आहे ना लगेचच इथे मी ना बाकीची कामं आवरून घेते. जसं की ना जेवढे काही धुण्याचे भांडे असेल ना तर ते सगळे मी ना मागच्या ड्राय एरियामध्ये नेऊन ठेवत असते. आता तुम्हाला माहीत आहे माझं जे वॉश बेसिन आहे ना ते अगदी कोपऱ्यामध्ये आहे. तिथं जर भांडे घासायचं जर म्हटलं ना तर माझी खूप जास्त पाठ दुखते, म्हणून सगळे जे काही भांडे आहे धुण्याचे ते सगळे मी ड्राय एरियामध्ये नेऊन ठेवते आणि तिथंच आरामात बसून वॉश करत असते. आणि काउंटर टॉप एकदा स्वच्छ झाला की त्यानंतर आहे ना वॉश बेसिन मी एकदा व्यवस्थित स्वच्छ घासणीने घासून काढते आणि ते सुद्धा स्वच्छ क्लीन असं करून घेत असते. आता किचनमध्ये झुरळ होण्यासाठी ना सगळ्यात कारगरची गोष्ट असते ती म्हणजे बेसिन. त्यामुळे बेसिन जेवढं स्वच्छ ठेवाल तेवढी स्वच्छता आपल्या किचनमध्ये राहतील आणि झुरळ अजिबात होणार नाही. म्हणून मी खूप जास्त प्रयत्न ठेवते की संध्याकाळी आपलं जे बेसिन आहे ते अगदी स्वच्छ नीटनेटकं ठेवायचं. तर माझे इथं भांडे वगैरे आवरून झाले की भांडे मी ना घरामध्ये आणून ठेवत असते आणि त्यानंतर प्रथमने जो काही पसारा पांगवलेला असतो तो आता मी व्यवस्थित अरेंज करून ठेवून देत असते. आणि जोपर्यंत मी हा पसारा पांगवते तोपर्यंत माझा मुलगा दुसरीकडे अजून एक पसारा पांगून ठेवत असतो. तर असं काही माझं इथं किचन व्यवस्थित असं अरेंज झालेलं आहे. किचन वगैरे स्वच्छ झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम असतं जे की मी सकाळीसाठी करून ठेवत असते, ते म्हणजे चिया सीड्स मी पाण्यामध्ये भिजवून ठेवत असते. आता हे चिया सीड्स आहे ना मी आणि माझा मुलगा प्रथम आम्ही दोघंही सकाळी घेत असतो, त्यामुळे रात्रीच ही प्रिपरेशन मला करून ठेवायची असतात. आणि सोबतच 4-5 काजू किंवा बदाम मी इथं सोक करायला ठेवत असते. काजू नाही पण बदाम माझे दररोजचे असतात, तर कमीत कमी 5 ते 6 काजू मी दररोज संध्याकाळी भिजायला घालत असते. आणि जमलंच कधी जर दुसऱ्या दिवशी मला उसळ बनवायची आहे किंवा इडली बॅटर ठेवायचं असेल तर ते सुद्धा मी रात्रीच करायला घेत असते. तर अशी काही माझी रात्रीची पूर्वतयारी असते. आणि त्यासोबतच आहे ना आजकाल खूप जास्त कडक उन्हाळा आहे, त्यामुळे ना माझा मुलगा रात्री कधीही पाणी मागतो, त्यामुळे ही एक बॉटल मी भरून आहे ना माझ्या कॉटपाशी ठेवत असते, जेणेकरून जर त्यानं रात्री पाणी मागितलं तर तिथल्या तिथं मला हे पाणी त्याला द्यायला. नाहीतर मग मला किचनमध्ये लाईट ऑन करा, त्याला पाणी घेऊन जा, यामध्ये माझी खूप जास्त चोखमोड होते. तर तसं होऊ नये म्हणून एक बॉटल तरी मी नेहमी उन्हाळ्यामध्ये माझ्या बेडपाशी ठेवतच असते. आपण गृहिणीनं आपल्या कुटुंबासाठी ना खूप जास्त मेहनत घेत असतो, पण स्वतःसाठी आपण एक पाऊल सुद्धा उचलण्याची मेहनत करत नाही. तुम्हाला खरं सांगते, मी ना प्रथम झाल्यानंतर ना इतके जास्त थकून जायचे की मला अक्षरशः ना स्वतःचा स्किन केअर करायला सुद्धा टाईम भेटायचा नाही. नाहीतर मी अशी मुलगी होते की दररोज संध्याकाळी कितीही थंडी असली, कितीही थंड पाणी असलं, कितीही गरम पाणी असलं तरी सुद्धा मला संध्याकाळी ना स्किन केअर करायची सवय होती. पण जशा जशा रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत गेल्या ना तसं आहे ना मी स्वतःकडे लक्ष करायला ना खूप जास्त दुर्लक्ष केलं आणि तीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. तर हळूहळू करून आहे ना आता ती चूक आहे ना मी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तर मागच्या 1 महिन्यापासून तरी मी माझं संध्याकाळचं स्किन केअरला कन्सिस्टन्स आहे, कारण की ना पहिली जी सवय होती ना आता ती मला परत आणण्यामध्ये ना थोडी मेहनत करावी लागली. पण तुम्हाला खरं सांगते, संध्याकाळचं स्किन केअर आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही दिवसा आहे ना कितीही मेकअप करा, कितीही स्किन केअर करा, त्याचा एवढा इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. पण संध्याकाळी तुम्ही अगदी बेसिक स्किन केअर जरी केलं ना तर त्याचा तुम्हाला आहे ना लॉंग टर्ममध्ये ना खूप छान असा रिझल्ट दिसेल. कारण की आपली जी त्वचा आहे ना ती रात्रीमध्ये ना खूप छान रिपेअर होत असते, म्हणून रात्रीचं स्किन केअर आहे ना हे खूप महत्त्वाचं असतं. तर इथे मी ना अगदी बेसिक स्किन केअर रुटीन फॉलो करत असते रात्री, तर तेच तुमच्यासोबत शेअर करते. माझी जी त्वचा आहे ना तर ही खूप जास्त ऑइली आहे, त्यामुळे ना मी माझ्या त्वचेच्या रिलेटेडच प्रोडक्ट वापरत असते. तर संध्याकाळी ठरल्याप्रमाणे ना एक सिरम वापरत असते जे की विटामिन सीचं सिरम आहे. सिरम वगैरे अप्लाय केल्यानंतर ना लगेचच मी ना मॉइश्चरायझर वापरत असते. तर माझी त्वचा ऑइली आहे सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे ना मी प्रेफर करते की जेल बेस मॉइश्चरायझर वापरायचं. तर जेल बेस मॉइश्चरायझर अप्लाय केलं की त्यानंतर फक्त एक लिप बाम वगैरे अप्लाय करून झालं की माझा इथं स्किन केअर ना कंप्लीट होऊन जातो. आणि तुम्हाला खरं सांगते, या कन्सिस्टन्सीने ना माझी जी त्वचा आहे ना ती आता पहिल्यासारखी परत व्हायला लागलेली आहे बरं का. नाहीतर माझी ना मध्ये मध्ये त्वचा ना खूप जास्त डल झालेली होती. फक्त या 3 स्टेप केल्यामुळे ना माझी त्वचा ना पहिल्यासारखी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला हायली सजेस्ट करेल की तुम्ही ना दिवसा ॲटलिस्ट
स्किन केअर अजिबात करू नका, पण संध्याकाळी मात्र स्किन केअर नक्कीच करा. आता दुसरी एक गोष्ट आहे जी की माझ्या केसांसाठी खूप जास्त हेल्दी आणि महत्त्वाची आहे. तुम्ही माझ्या दिवसातल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा, माझ्या केसांचा असा जुडा बांधलेला असतो. मी मोकळे केस किंवा स्टायलिंग करायला अजिबात प्रेफर करत नाही, पण दिवसा मात्र जो जुडा असतो ना, तोच संध्याकाळी मात्र मी आवडीने इथं वेणी घालून घेत असते. जर मी केसांची वेणी घातली नाही, मला रात्रभर याची इतकी जास्त परेशानी होते आणि दुसऱ्या दिवशी मात्र तो ब्रेकेज, फ्रीझी हेअर त्याचा मग वेगळंच आहे. त्यामुळे मी प्रेफर करत असते दिवसा मात्र मी कशीही राहील, पण रात्री मात्र झोपताना मला केसांची वेणी घालणे खूप जास्त मॅन्डेटरी ठरून जातं. ही माझी एक बेसिक नीडच आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि खरं सांगते, संध्याकाळी जर तुम्ही केसांची वेणी घालून जर झोपलात ना, तर तुमच्या केसामध्ये स्प्लिट एंड्स असो किंवा हेअर फॉल असो यासारखे प्रॉब्लेम्स अजिबात होणार नाही. त्यामुळे रात्रीच्या या 2 स्टेप्स तुम्ही स्वतःसाठी नक्कीच करा. पहिलं तर स्किन केअर आणि दुसरी म्हणजे ती आहे हेअर केअर. फक्त एवढं काही करा, तुमची जी त्वचा आहे ती तर अति उत्तम होईल आणि केसांची हेल्थ सुद्धा अगदी उत्तम ठरेल. तर आजकाल संध्याकाळी मी काही बाहेर फिरायला वगैरे जात नाही, त्यामुळे रात्रीच्या 10 वाजेपर्यंत माझं सगळं कामावरून इथं मी झोपायला घेत असते. पण त्याआधी मी कमीत कमी अर्धा तास तरी मी माझ्या मुलासोबत घालत असते. या अर्ध्या तासामध्ये मी माझ्या मुलासोबत खूप छान असा क्वालिटी टाइम स्पेंड करत असते. 11 किंवा 10:30 वाजता मग आम्ही झोपी जातो. आजकाल मी लवकर झोपायला प्रेफर करत आहे, कारण की उशिरा झोपल्यामुळे मला खूप छान असे धडे भेटलेले आहे. त्यामुळे मी प्रेफर करते की कमीत कमी 11 वाजेपर्यंत झोपी जायला. तर चला तर मग आजचा व्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. काही सजेशन असेल तर ते सुद्धा नक्कीच कळवा. आणि हो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग व्लॉगसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.